नमस्कार. मी वृषाली सुजयसिंह माने पाटील. आता तुम्ही सध्या पाहताय की आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं जे इलेक्शन चालू आहे, त्याच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही सर्वजण फिरतोय. आमचा सगळा ग्रुप म्हणू शकता तुम्ही. मोठ्या मॉपने आम्ही फिरतोय. लोकांचे प्रश्न आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आता ज्या मूलभूत सुविधा असतात लोकांच्या, तेच प्रश्न सर्वात आम्हाला प्राथमिकदर्शा जाणवत आहेत. की सकाळी महिलांची गडबड असते, मुलांना शाळेत सोडायचं असतं, तर पाण्यापासून ते रस्त्यापर्यंत मुलांना शाळेत सोडायचं असतं. पावसाळ्यात रस्ते हे होतात, भरपूर चिखल असतो. मुलांना बस येते रोडपर्यंत, तर मुलांना पण शाळेच्या मुलांना जी अडचण होते, रस्ते नसल्यामुळे चिखलातून चालत यावं लागतं. अशा बऱ्याच समस्या आहेत. तर ह्या कुठेतरी सुटल्या गेल्या पाहिजे. आपली ही लोकं आहेत, वर्षानुवर्षे इथे घरं बांधून राहिलेली आहेत. घरं छान आहेत, पण परिसर छान नाही आहे. ह्याचं वाईट वाटतं आम्हाला सर्वांना. तर हे कुठेतरी बदल झाला पाहिजे. आपण सर्व सुशिक्षित नागरिक आहे आणि आपल्या मुलांना बाहेर जावं लागते. म्हणजे इतकं शिक्षण घेऊन बाहेर शिक्षण घेऊन बाहेर जायला लागते, तो तर एक विषय आहेच. पण ज्या मूलभूत सोयीसुविधा पाहिजेत, एक स्त्रीला अडचण नको, कारण स्त्री घरातला एक मेन पाया असते. तिला सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जसं की पाण्यापासून मुलांना शाळेत सोडण्यापासून सगळी जबाबदारी एका स्त्रीला घ्यावी लागते. आणि अजून एक मला महत्त्वाची समस्या जाणवते, असं की जेव्हा आजारी पडतो माणूस, इमर्जन्सी येऊ शकते, तर आपल्याला गडबडीत हॉस्पिटलला जावं लागतं. आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत, सगळ्या सोयी आहेत, पण तिथंपर्यंत पोहोचण्याचा कालावधी ह्या रस्त्यामुळे वाढतो. त्यामुळे हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी रस्ते चांगले पाहिजे. ड्रेनेजचे जे शोषखड्डे आहेत ते नाही आहेत, त्यामुळे आजार पण वाढते. हे सगळे मुद्दे आहेत. आम्ही सगळे बघतोय, आम्ही सर्व फिरतोय. हे सगळे मुद्दे पहिल्यापासूनचे जे सुटलेले नाही आहे, ते कुठेतरी सुटावे अशी आमची एक प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी आम्ही कमळाचा प्रचार करतोय. लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे. लोकं येत आहेत, बोलत आहेत, समस्या सांगत आहेत. त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे. आणि आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की लोकं आता स्वतःचं मत स्वतःच्या विचारांनी टाकणार आहेत आणि योग्य ठिकाणी टाकणार आहेत. आणि कमळाचं सरकार हे राज्यात आहे, केंद्रात आहे, आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहे. आपल्याला आपले हे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर भरपूर निधी आपल्याला आणता येईल आणि आपल्या लोकांची कामं करता येतील. आम्ही एक ठिकाणी गेलो, लाईट नाही आहे तिथे. म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा कसं राहता तुम्ही? वयस्कर माणसं राहतात, एकट्या आजी राहतात. आहे इथे संग्रामनगरमध्ये आहे. वाईट वाटलं की आपले पण आजी आजोबा असतात कुठेतरी रात्री विंचूकाट्याचं तिथं घर पण एकदम असे कोपऱ्यात आहेत. तर ही आम्हाला एक कळकळीची आमच्या माने पाटील कुटुंबियांना जाणीव आहे आणि त्यासाठी आम्ही कार्य करत राहणार. आमचं जे काही कमळाच्या ह्याच्याने आम्ही निवडतोय, आमचे उमेदवार आहेत, ते नक्कीच भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला ठाम आशा आहे आणि येणारच. आणि आम्ही काम करणार. लोकांचा निधी जो काही मंजूर होणार त्याचा वापर आम्ही कामांसाठी करणार, एवढी आम्ही खात्री देतो. आणि मला एक ते सांगायचं, तर 7 तारखेला इलेक्शन आहे, शनिवार येतोय. सर्वांनी मोठ्या संख्येने जावा. आणि एक आपला परिवार आहे, आपला परिवार कुठेतरी सुधारला पाहिजे. आपण स्वतःपासून, स्वतःच्या गल्लीपासून पूर्ण परिसरासाठी विचार करूया आणि आपलं योग्य मत योग्य ठिकाणी कमळाच्याच चिन्हावर द्या आणि आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून